अकोलकर, तुम्हाला हे मान्य आहे का अशा प्रकारे आत्ताच्या प्राप्त परिस्थितीमध्ये शिवसेनेची जी मोठ्या भावाची भूमिका राज्यातली आहे ती सहज सहज मान्य केली जाईल आणि खास करून जागा वाटपामध्ये, आणि ज्यावेळेला महायुती मध्ये इतर अजून 2 पक्ष त्याच्यामध्ये ज्यावेळेला समाविष्ट आहेत त्यावेळेला ही सगळी भूमिका मान्य होईल? आणि रावते यांनी सांगणं अगदी बरोबर आहे की आम्ही 171 पेक्षा एकही कमी जागा लढणार नाही. पण मी रावत्यांच्यात फक्त एक छोटीशी गोष्ट निदर्शनास आणून देतो. ते सुरुवातीपासून आपल्या चर्चेमध्ये नव्हते की 95 साली शिवसेनेने आजपर्यंतच्या निवडणुकीतल्या विधानसभेच्या सर्वाधिक म्हणजे 73 जागा जिंकल्या आणि तेव्हा सत्ता आली आणि त्या सत्तेमध्ये त्या 73 जागा अत्यंत मोलाच्या होत्या. तेव्हापासून प्रत्येक पुढच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या जागा कमी कमी होत गेलेल्या आहेत. भाजपपेक्षा फार मोठ्या संख्येने जास्त जागा लढवूनसुद्धा त्या कमी होत गेलेल्या आहेत. आणि भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रात, म्हणजे ते सतत प्रमोद महाजनांचं नाव घेत होते म्हणून मी सांगतो की प्रमोद महाजन यांनी जी शिवसेनेबरोबर युती घडवून आणली त्याचं एकमेव कारण त्या काळामध्ये बाळासाहेब ठाकरे हे भारतीय जनता पक्षाच्या कोणत्याही नेत्यापेक्षा महाराष्ट्रात अधिक लोकप्रिय, अधिक प्रभावशाली आणि अधिक करिश्मा असलेले नेते होते. बाळासाहेबांच्या नेतृत्वाचा आपल्याला फायदा मिळावा म्हणून प्रमोद महाजन यांनी ती युती घडवून आणली. त्याचे सगळेच साक्षीदार आहेत, म्हणजे या पॅनेलवरच्या सर्वांना ते पूर्णपणे माहिती आहे. आता चित्र पूर्णपणे उलटं झालेलं आहे आणि शिवसेनेला जे काही यश मिळालं ते शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत, त्यांची बाळासाहेब गेल्यानंतरही पक्ष संघटना अभेद्य राहिली आणि शिवसेनेवर निष्ठा अभेद्य राहिली, हे मी मान्य करतो. पण आत्ताचा जो शिवसेनेने 18-19 ज्या काय जागा जिंकल्या त्याच्यामध्ये मोदी यांच्या लाटेचा प्रचंड मोठा वाटा आहे. रावते असं म्हणाले की भाजपचे कार्यकर्तेसुद्धा मोदींचं नाव घ्यायला तयार नाहीत आणि त्यांच्या लाटेमध्ये जागा मिळाल्या हे मान्य करायला तयार नाहीत. माझा प्रश्न रावते यांना असा आहे की शिवसेनेच्या इतक्या जागा मोदी लाट नसती तर आल्या असत्या का? दिवाकर रावते, 23 तर ते मोदी लाट याचा अर्थ पक्ष नाही ना. म्हणजे मोदीमुळे जर जिंकले असाल तर भाजप हा वादा झालेलाच आहे. त्यामुळे उद्या भविष्यात महाराष्ट्राच्या निवडणुकीत मोदी नसणार आहेत, भाजप असणार आहे आणि तो भाजप मोदी नसलेला भाजप हा नगण्य असेल असं त्यांनीच कबूल केलंय. त्यामुळे धन्यवाद. पण महाराष्ट्रामध्ये आदरणीय शिवसेना प्रमुखांचा करिश्मा हा कायम आहे. शिवसैनिक हा जीवाच्या आकांताने शिवसेनेचं स्वप्न साकार करण्याकरता झिजतोय, लढतोय आणि तो तसाच लढत राहील. त्यामुळे आमच्या फार मोदींमुळे 2-5 जागा कमी झाल्या असं मोदी नसते तर आम्ही 15 पर्यंत नक्कीच गेलो असतो, 18 पर्यंत गेलो. पण तुम्ही मोदींमुळे 9-23 झालात, मोदी नसते 9-4 झाला असतात का असा प्रश्न त्यांनीच मनातून उपस्थित केलेला आहे. म्हणून भाजप हा पक्ष एक नाही पण मोदीच आहेत असं त्यांनी मान्य केल्यामुळे उद्या मोदी शिवाय ही निवडणूक लढली जाईल. मोदी प्रचारक असतील पण देशामध्ये मोदी आणायचे ही जी लाट तुम्ही निर्माण करायचा प्रयत्न केलात तो महाराष्ट्रामध्ये आता मोदी हा विषय नाही. तुमच्यामध्ये तावडे का अमुक का आणखीन कोणी ही तुमच्यातली झालेली भांडणं लोकांपुढे येत आहेत. तर तुमच्यामध्ये आमच्याकडे होय आम्हाला वाटतंय मुख्यमंत्रीपदी या महाराष्ट्रामध्ये उद्धवजीच असायला पाहिजेत आणि ते उद्धवजीच असतील. उद्याच्या निवडणुकी झाल्यानंतर त्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजीच असतील हा ठाम विश्वास कामाला लागतोय आणि आम्ही तुमच्यात ओरबडायला बसलेलो नाही, आमच्यातून आम्ही पुढे नेणार आहोत. ठामपणाने सांगतो की उद्या उद्धवजी हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असणार आहेत. एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. आजचं जे वक्तव्य आलेलं आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं गर्भित काही इशारा दिलेला आहे शिवसैनिकांना स्वबळावरती 288 ची तयारी ठेवा म्हणून. तथ्य आहे का या सगळ्या चर्चेमध्ये? काय कालच्या या सगळ्या भारतीय जनता पक्षाच्या ह्या बोलगेवड्यांनी, कारण मी नेतृत्वाला दोष देत नाही, नेतृत्व हे संयमी असते. बोलगेवड्यांनी जे शिवसैनिकांना जर आव्हान दिलं असेल महाराष्ट्रात तर शिवसैनिक आव्हान घेऊन ज्या ताकदीने जातील ना तर पासंगाला पण कोणी हे राष्ट्रवादी काँग्रेसवाले पुरू शकत नाहीत. त्याचं भान आमच्या राष्ट्रीय कार्यकर्त्यांना आहे. आज मला एकच वाईट वाटतंय की आम्ही स्वतः फील्डमध्ये काम करतो, आम्ही कुठेही भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना वेगळी मानत नाही. कुठलेही कार्य एकत्र बसतात त्याला तू भाजपचा आहे रे मी शिवसैनिक असं बोलत नाहीत. ही जी एक गट्टा मनमिलनाची जी प्रक्रिया आज निर्माण झालेली आहे महाराष्ट्रामध्ये ती पवित्र आहे, ती हिंदुत्वाकरता आहे, ती समर्थ अशा राष्ट्र उभारणी करता आहे. तिला जर चेत त्यांना द्यायचंच असेल तर आम्हीच करू शकतो असं वाटत असेल तर त्यांना ते लपणार होऊ. शिवसैनिक आणि शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने उद्धव नेतृत्वात इतक्या समर्थपणाने राहायला मला नुसतं आठवणी शिवसेनेच्या आमच्या ते बलटनच्या
ठीक आहे, तुमचा तुमचा आवाज संपर्क तुटलेला आहे. पुन्हा दिवाकर रावते यांच्याशी आपण संपर्क साधणार आहोत. आपल्यासोबत आता भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी आहेत. माधव भंडारी यांच्याकडे सुद्धा आपण थेट त्यांना प्रश्न विचारणार आहोत. माधव भंडारी, जे वक्तव्य झालं, खास करून जे मधू चव्हाणांनी काल वक्तव्य केलं, त्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवरती महायुतीच्या संदर्भामध्ये पुन्हा शिवसेना पक्षप्रमुखांनी एक वक्तव्य केलेलं आहे. स्वबळावर जाण्याची भाषा आता शिवसेनेकडनं होते, त्याच्या आधी तुमच्याकडनं झाली. बोनसाय हा शब्दप्रयोग झाला की भाजपचं बोनसाय होतं आहे महाराष्ट्रामध्ये. तुम्ही हे मान्य करताय का की खरं तर भाजपचं बोनसाय होतं आहे? भाजपचं बोनसाय होत नाहीये हे काल प्रत्यक्ष आपल्याला बघायला मिळालं की अवघ्या 4-5 दिवसांची पूर्वसूचना देऊन कुठल्याही प्रकारची तयारी न करता, कुठल्याही प्रकारे खटाटोप न करता 5-5.5 हजार कार्यकर्त्यांचं संमेलन मुंबईमध्ये झालं आणि सगळ्या प्रकारच्या नैसर्गिक अडीअडचणी असताना झालं. त्यामुळे भाजपचं बोनसाय झालेलं नाही आणि कोणी करू शकत नाही. कार्यकर्त्यांनी आपली भावना व्यक्त केली. कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त करत असताना काही प्रतिमानं वापरण्याचा प्रयत्न केला. ती तेवढ्यापुरता आपण कार्यकर्त्यांची भावना लक्षात घेण्यापुरतंच त्याचे संदर्भ लक्षात ठेवले पाहिजेत. नाही, तुम्ही म्हणताय कार्यकर्ते, पण किमान मधू चव्हाणांसारखे ज्येष्ठ नेते आहेत भाजपातले, ते कार्यकर्ते या पातळीवरती आहेत असं वाटत नाही आम्हाला तरी. किमान कारण इतकी वर्ष आम्ही त्यांना या राजकारणात बघतोय आणि त्यांनी जर ज्या वेळेला असं एखादं विधान केलं असेल त्यावेळेला किमान पक्षांतर्गत, युती अंतर्गत काहीतरी बेबनाव आहे हे त्यातनं उघड होत नाही का? याच्यातला पक्षांतर्गत बेबनाव आपल्याला कुठे दिसला मला कल्पना नाही. युती अंतर्गत म्हणा, पक्षांतर्गत मी शब्द मागे युती घेतो. अंतर्गत बेबनाव पक्षांतर्गत हा बसण्याचा शब्द काही मी मुद्दा मागे नाही. घेतो. युती अंतर्गत बेबनाव आहे की नाही एवढं तुम्ही सांगू शकाल? नाही, युती अंतर्गत सुद्धा कुठल्याही प्रकारचा बेबनाव असण्याचं काही कारण नाही, बेबनाव बघण्याचंही कारण नाही. ठीक आहे. कारण कार्यकर्त्यांनी, काही प्रमुख व्यक्तींनी, कार्यकर्त्यांनी या भावना मांडल्यानंतर त्या चर्चेचा समारोप करताना देवेंद्रजींनी किंवा त्यानंतर बैठकीचा समारोप करताना नितीनजींनी जे वक्तव्य केलं ते आपण लक्षात ठेवणार आहोत की नाही. म्हणजे खरं म्हणजे मला कालपासून पडलेला प्रश्न असा आहे की मधुजी चव्हाणांपासून वर्षाताई भोसलेंपर्यंत ज्या कार्यकर्त्यांनी काही वक्तव्य केली ती आपल्या दृष्टीने अधिक महत्वाची आहेत, पण प्रदेशाध्यक्ष देवेंद्रजींनी जे वक्तव्य केलं ते मात्र आपल्याला दखल घेण्यासारखं वाटत नाही. नितीनजी गडकरींनी जे वक्तव्य केलं ते आपल्याला दखल घेण्यासारखं वाटत नाही. असं जर असेल तर खरं म्हणजे सगळ्या चर्चेचं परिप्रेक्ष्य बदलून जातं. नाही, भंडारी, सर्व राजकीय पक्षांमध्ये अशी पद्धत आहे की आपल्याला जे हवं असतं ते कार्यकर्त्यांना आधी बोलायला सांगायचं आणि कार्यकर्त्यांची मागणी आहे म्हणून तिकडे जायचं. हे वर्षानुवर्ष चालू आहे. म्हणजे आम्ही फायनल निर्णय नितीनजी गडकरी घेणार, देवेंद्रजी घेणार हे आम्हाला माहिती आहे पत्रकार म्हणून. पण अशी राजकीय पक्षांची गेल्या अनेक वर्षांची पद्धत आहे की जिथे आपल्याला हवं असेल, जे करून घ्यायचं असेल ते आधी कार्यकर्त्यांना बोलायला सांगतात असं मला वाटतं. आणि एक मिनिट फक्त ऐका की भाजपने यावेळेला जर जास्त जागा मागितल्या आणि जास्त जागांवर दावा केला तर मी पूर्णपणे त्याचा समर्थक आहे. कारण आत्ता जो शिवसेनेचं चित्र शक्ती वाढल्याचं दिसतंय ते केवळ मोदी लाटेमुळे दिसतंय. त्यामुळे भाजपला माझ्या दृष्टीने निर्विवाद हक्क आहे जास्त जागा मागण्याचा. नाही अकोलकर, आपण म्हणता त्याच्यात म्हणजे खरं म्हणजे आपण पत्रकार म्हणून ज्या भावना व्यक्त केल्यात त्याच भावना काल तिथे असलेल्या कार्यकर्त्यांच्या होत्या. आणि एक तर वस्तुस्थितीच आहे ना की आम्ही 117 जागा लढतो, म्हणजे 40% महाराष्ट्रामध्येच आम्ही राजकारण करतो. पण ह्या 40% महाराष्ट्रात राजकारण करत असताना काल मी म्हटलं तसं 5-5.5 हजार कार्यकर्ते एका हाकेरीशी एकत्र आले आणि सगळ्या नैसर्गिक अडीअडचणींमध्ये एकत्र आले. याच्यामध्ये चित्र स्पष्ट आहे. ठीक आहे. तुम्ही म्हणताय की हे चित्र स्पष्ट आहे. आपण पुन्हा ही चर्चा सुरू ठेवणार आहोत. प्रकाश पवार आपल्यासोबत आहेत, भाई जगताप काँग्रेसचे प्रवक्ते आपल्यासोबत आहेत. भाई, पुन्हा तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की आत्ता माधव भंडारेंचं वक्तव्य आपण ऐकलेलं आहे. त्याच्या आधी आपण दिवाकर रावते काय म्हणाले ते ऐकलेलं आहे. दिवाकर रावते यांचा सूरसुद्धा आपण समजून घेतलेला आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती तुम्ही अजून ठाम आहात का मगाच्या तुमच्या वक्तव्यावरती की खरं युती जी आहे ती युती म्हणूनच सामोरं जाणार आहे निवडणुकीला? नाही, माझं वक्तव्यावर मी ठाम यासाठी आहे कारण मी काही त्यांच्या त्या युतीचा कुठचा घटक नाही. मी फक्त आपल्याला एक गोष्ट सांगितली ती अशी की काही राजकीय जी काही समीकरणं मांडली जातात, माधवराव जे म्हणाले ते खरं आहे की कार्यकर्त्यांनी त्या कार्यकर्ता शिबिरामध्ये बोलायचं नाही तर कधी बोलायचं. त्यांनी जर त्यांची मतं व्यक्त केली असतील तर त्याच्यामध्ये काही चुकीचं असं काही समजण्याचं कारण नाही.
आणि म्हणून मग दिवाकर रावते असतील कारण नेते आहेत ते, ह्या अर्थात इथे वक्तव्य ही एकट्या कार्यकर्त्यांनी केलेली नाहीत, कारण मधु चव्हाण हे तसे भाजपाच्या नेत्यांमधल्या त्यांची गणना होते, आघाडीच्या नेत्यामध्ये गणना होते. परंतु मी तुम्हाला सांगितलं तसं की याच्यामध्ये निवडणुकीच्या पूर्वी अशा प्रकारे आपली आपली मतं मांडण्यासाठी ज्या ज्या वेळेला असे कार्यकर्त्यांचे मेळावे घेतात, आमचे सुद्धा झाले, त्याच्यामध्ये आमचेही कार्यकर्ते आपल्या वेगळ्या सुरामध्ये जरी ते बोलले तरी सुद्धा आपल्याला जी काही प्रचलित आपली जी हे आहे पद्धत आहे त्या पद्धतीनुसार त्या चर्चा होतील. परंतु मला एक गोष्ट इथे मुद्दाम सांगावंसं वाटेल की युतीच्या बाबतीमध्ये नार्वेकर काही गोष्टी त्यांनी निदर्शनास आणून दिल्या, तसं एक गोष्ट अलीकडे जी ऐकायला मिळाली किंवा वाचायला मिळाली, जे तुम्ही सगळ्यांनी दाखवलं की आजपर्यंत ज्या चर्चा होत होत्या त्या बाळासाहेबांच्या आशीर्वादाने इथे मुंबईमध्ये होत होत्या किंवा बांद्र्यामध्ये होत होत्या किंवा तत्सम सगळ्या नेत्यांच्या घरामध्ये होत होत्या. आता असं ऐकायला मिळतंय की या सगळ्या चर्चा आता दिल्लीमध्ये होणार आहेत, त्यामुळे ह्याचं केंद्रस्थानच बदललंय. या सगळ्या त्यांच्या अर्थात हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, तो त्यांनी कुठे चर्चा कराव्यात हा त्यांचा जरी प्रश्न असला तरी सुद्धा त्याच्यातनं अनेक अर्थ निघू शकतात, ही गोष्ट आपल्याला नाकारता येणार नाही. आणि म्हणून ह्या जरी चर्चा असल्या तरी मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं ते परत एकदा सांगतो की आपल्या आपल्या पक्षाला जागा जास्त मिळाव्यात यासाठी प्रत्येक पक्षाने प्रयत्न करणं, मग ते युतीमध्ये असेल किंवा आमच्या आघाडीमध्ये त्या सगळ्या पक्षांचा हक्क आहे, याच्यात कोणालाच काही दुमत नाहीये. लढताना सगळे याच पद्धतीने लढतील, युती म्हणून लढेल आणि आघाडी म्हणून लढेल, असा माझा स्वतःचा हे आहे. ठीक आहे, तुमचा कयास असेल, पण तुम्ही जो मुद्दा मांडलाय महत्वाचा की केंद्रस्थान जे आहे या सगळ्या वाटाघाटींचं आणि या पक्षांमधलं ते आता बदललेलं आहे, हा सगळ्यात त्यातला महत्वाचा घटक या वर्षीच्या निवडणुकांच्या आधीच आहे. ही चर्चा आपण सुरू ठेवणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर.